राजकारणात कधी कोणता नेता मास्टर प्लॅन आखेल आणि विरोधकांना किंवा सरकारला कसं चक्रव्यूहामध्ये अडकवेल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक राजकीय ड्रामा दिल्लीत घडला आहे, ज्यांची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अचानक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन पुकारलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे खुद्द राहुल गांधी सोबत असलेल्या एकाही खासदाराला या आंदोलनाबद्दल आधीच काही माहिती दिली नव्हती. मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसाचं कारण देऊन हा सगळा डाव रचण्यात आला होता. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. सरकारला कोणत्याही पूर्वसूचना न देता थेट पंतप्रधानाच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यामुळे काही क्षणातच खळबळ माजली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सरकारला तात्काळ चर्चेसाठी पुढे यावं लागलं. हा सगळा प्रकार इतक्या वेगानं घडला की विरोधकांच्या या सरप्राईज अटॅकने सत्ताधाऱ्यांना देखील काही क्षण विचार करायला भाग पाडलं. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं दिल्ली पोलिसांनी तत्परता दाखवत राहुल गांधी आणि आंदोलक खासदारांना तात्काळ ताब्यात घेतलं. पूर्वनियोजित नसलेला हा सरप्राईज प्लॅन यशस्वी ठरला का आणि या अचानक झालेल्या आंदोलनामुळे राजकीय समीकरणावरती काय परिणाम होणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.